नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत की मंगल कलश म्हणजे काय, मग याची स्थापना कशी करायची, हा कुठे ठेवायचा, हे सगळं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता मंगल कलश याच्या नावातच सगळं आहे की मंगल, आपल्या घरात सगळं छान व्हावं, त्याचबरोबर आपल्या घरात आपल्या देवतांची, आपल्या देवीची, कुलदेवीची आपल्यावर कृपादृष्टी असावी, तिचा आशीर्वाद असावा, म्हणून याची स्थापना केली जाते। आपण कुलदेवतेचं प्रतीक म्हणून ठेवत असतो, त्याची स्थापना करत असतो। तर ही स्थापना कशी करायची आहे, तर खरं तर हा मंगल कलश स्थापन करताना एकतर तुम्ही पौर्णिमेपासून स्थापू शकता किंवा चतुर्थीपासून तुम्ही स्थापना करू शकता। बऱ्याच जणांच्या घरात तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या देवघरामध्ये हा कलश तुम्हाला मांडलेला दिसत असेल। तर ह्याचं कारण असं की हा कलश म्हणजे आपल्या कुलदेवतेची आपल्यावर कृपा राहावी, आपल्या घरातल्यांवर कृपा राहावी, आशीर्वाद राहावा, तिचा सतत लक्ष राहावं, म्हणून हा कलश असतो। त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते सुद्धा आनंदी आणि चांगलं राहावं, म्हणून याची स्थापना केली जाते। आता बघा, हा कलश मांडताना कसा मांडायचा, तर एक तांब्याची लोटी घ्यायची आहे, त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे आणि 5 उभ्या रेघा काढायच्या आहेत, म्हणजे हळद कुंकू अशा। तर यातले 4 रेषा म्हणजे काय असतं, तर ते 4 वेदांचं प्रतीक असतं आणि एक रेष जी असते ते म्हणजे वरुण देवतेचं प्रतीक। अशा या 5 उभ्या रेषा काढायच्या आहेत। त्यानंतर ह्या कलशामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे, त्याच्यात 1 रुपया, 1 सुपारी, हळद कुंकू, फूल असं व्हायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर 5 विड्याची पानं किंवा तुम्हाला आंब्याची डहाळी जर मिळाली, 5 पानं आंब्याची, तर ती ठेवली तरी चालतील आणि नारळ ठेवायचा आहे। नारळाची जी शेंडी आहे ती तुम्हाला वरती करायची आहे आणि देवघरामध्ये सगळ्या देवांच्या उजव्या हाताला, म्हणजेच आपल्या डाव्या हाताला येईल असा तो ठेवायचा आहे। ठेवताना एक खाली ताटली घ्यायची आहे, त्याच्यात तांदूळ ठेवायचा आहे। आता बऱ्याच ठिकाणी अष्टकमलदल असं केलं जातं तांदळाचं, पण ते नाही जमलं, ते नसेल शक्य तरी चालेल, एक डिश घेऊन त्याच्यात आपल्या घरातले तांदूळ घ्या आणि त्याच्यावर ह्या कलशाची तुम्ही स्थापना करा। हा कलश स्थापन करताना तुम्ही जसं मी म्हटलं की एक तर पौर्णिमेपासून चालू करू शकता, चतुर्थीपासून चालू करू शकता किंवा एखाद्या शुक्रवारी तुम्ही चालू केलं तरी चालण्यासारखं आहे, कारण हे आपण आपल्या कुलदैवतेचं प्रतीक म्हणून ठेवत असतो। आता जेव्हा आम्ही एखाद्या ठिकाणी वास्तू बघायला जातो, तेव्हा बऱ्याच वेळा मला असं बघण्यात आलं की लोक काय करतात की कलश ठेवतात पण खाली तांदूळही ठेवत नाही, त्याचबरोबर नुसताच त्या कलशामध्ये पाणी भरून नारळ ठेवतात। तर असं करायचं नाही आहे, त्याच्यावर आपल्याला विड्याची पानं देखील ठेवायची आहे। अशी मान्यता आहे की ह्या कलशामध्ये 3 देवतांचा वास असतो। म्हणजे बघा, ज्या कलशाचं म्हणजे जी लोटी आहे तर त्याच्या मुखामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो। नंतर त्याचा जो कंठ आहे तर त्याच्यात रुद्र म्हणजेच भगवान शंकरांचा वास असतो आणि त्याचा जो खालचा भाग आहे कलशाचा तर त्याच्यात ब्रह्मदेवांचा वास असतो। तर असे हे त्रिदेव त्यामध्ये सामावलेले असतात। त्याचबरोबर जेव्हा आपण ती विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवतो तर त्याच्यातनं एक प्रकारची जी ऊर्जा आहे ती सगळ्या घरामध्ये पसरली जाते। जसं मी आधी नवरात्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नवरात्रात जेव्हा आपण घट स्थापन करतो त्याचप्रमाणे हा कलश आहे। खरं तर हा कलश मांडण्यामागचं कारण काय, तर ब्रह्मांडामध्ये ज्या काही देवता आहेत तर त्यांना सगळ्यांना आकर्षित करण्याचं काम हे फक्त आपल्या कुलदैवतेमध्ये असतं आणि म्हणून तिचं हे प्रतीक आणि तिच्या साठी हा कलश मांडला जातो। रोज आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा ह्याच्यावर तुम्ही हळद कुंकू, 1 फूल वाहू शकता। बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की दर आठवड्याला फक्त त्याची पानं बदलली जातात, नारळ आणि पाणी तसंच ठेवतात। तर तसं न करता हा कलश जो आहे तर दर आठवड्याला, म्हणजे तुमचा जर वार शुक्रवार असेल किंवा देवीचा वार मंगळवार असेल तर समजा मंगळवार ते मंगळवार किंवा शुक्रवारी जर चेंज केलं तर पुढच्या शुक्रवारी तुम्हाला ते चेंज करायचं आहे, किंवा अगदीच नाही मध्ये आधी जमलं तर निदान पौर्णिमेला ते बदला। बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की नारळ परत तोच ठेवला जातो आणि मग कधीकधी त्या नारळाला कोंबसुद्धा फुटतो। पण आमच्याकडे जी पद्धत आहे ती म्हणजे आम्ही एकतर तो शुक्रवारी बदलतो, त्याच्यावरचा जो नारळ आहे तोही आम्ही बदलतो, पानं आणि पाणी ते सुद्धा बदलतो। त्याचबरोबर जर नाही जमलं तर पौर्णिमेला आम्ही हे सगळं चेंज करतो। तर तुम्हीही तसंच करा, हा नारळ वेळच्या वेळी तुम्ही बदलत जा।
अर्थात जर तुमच्या घरात पहिल्यापासून जर तुम्ही तो तसाच ठेवत असेल तर ठेवला तरी हरकत नाही. त्याच्यामुळे असा हा कलश आहे आणि म्हणून जिथं जिथं हा कलश असतो तिथं तिथं समृद्धी असते, सुख शांती असते असं बघण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे ह्या कलशाची स्थापना झाली नसेल तर मार्गशीर्ष महिना मी तुम्हाला सांगितलं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केलेला आहे. त्याच्यामुळे जरी तुमच्याकडे याची स्थापना झाली नसेल तरी आपल्या घरातल्या लोकांसाठी, आपल्या सुखसमाधानासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ह्या कलशाची स्थापना नक्की करा आणि बघा तुम्हाला काय वाटतंय ते ठेवल्यानंतर, तुमचा अनुभव काय आहे. चला तर बघ, आजचा विषय मी इथंच थांबवते. परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जाऊ दे. स्वामी ओम.